पोलीस स्टेशनच्या गायकवाड पियाला सांगतो, तुम्ही जर मस्ती केली तुमची अंडी पिली आम्हाला सगळे माहित आहेत. 20 वर्षापूर्वी जमीन बळकावली सावकारकीच्या माध्यमातून फसवणूक करून. हे आरोपी असे कोण व्हीआयपी व्हेरी व्हीआयपी लागून गेलेत? आमदार आहे का, खासदार आहे का, मंत्री आहे, कोण आहे असा हा आरोपी की त्याला एवढे स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते? जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, आम्ही आता आहोत माळशिरस या ठिकाणी आहोत आणि माळशिरस तालुक्यात बाभुळगाव या ठिकाणी बौद्ध तरुणावर धाड हल्ला करण्यात आलेला आहे. त्याचे पाय तोडण्यात आलेले आहेत, त्याची तब्येत सिरियसली आहे आणि हा हल्ला जो आहे हा जाती मानसिकतेतून करण्यात आलेला आहे. 10-12 वर्षापूर्वी जमिनीचा वाद होता आणि तो जमीन बळकावली होती आणि ती कायदेशीररित्या मागण्याच्या संदर्भामध्ये हे हल्ला झालेला आहे. तो याच्यावरती हल्ला झालेला आहे. तो दळवी कुटुंब आहे आणि त्या दळवींची तब्येत अत्यंत सिरियस आहे. हा मोर्चा पायी निघालेला आहे, आपण बघू शकतो. हा मोर्चा आपण बघू शकतो. या ठिकाणी मोर्चा धडकलेला आहे. हे तहसील कार्यालय आहे आणि या ठिकाणी हा मोर्चा आलेला आहे. या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. आता आपण त्यांच्या घरच्या महिलांशी आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. ह्या त्यांच्या पुतण्या आहेत. काय सांगाल या घटनेबद्दल? काय म्हणतो? असे हल्ले बाबळगावमध्ये वारंवार होत आहे, याचा विरोध हा झालाच पाहिजे. मी अरुण दळवी हे माझे चुलते आहेत. ते टेलरिंगचे काम करायचे. ते खूप चांगले गृहस्थ आहेत. पण हे बाबळगावची अशी परंपरा आहे, पहिल्यापासून माझ्या लहानपणापासून मी पाहत आले. त्याची तिसरी पिढी आहे की जे लोकांना घाबरवतात आणि मारामारी करतात आणि त्यानंतर त्या मुलांना तसंच बाळकडून मिळत गेले की मारणे. आणि त्यांना असं माहिती आहे की आपल्या लोकांना जमिनी नाहीत, अशिक्षित आहेत, त्याचा फायदा ते लोक घेतात. कारण त्यांना माहित आहे आपल्या रानात जर नाही कामाला आले तर यांची काही चूल पेटू शकणार नाही. त्याच्यामुळे ते अन्याय करायला मोकळे होतात. त्यांचे दोन्ही गुडघे फोडले आहेत, पाठीमाग वार आहेत, हाताच्या बोटाला खूप लागलेला आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. माझी गृहमंत्र्यांना अशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही बाबळगाव मध्ये लक्ष घातलं गेलं पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला एक अतिशय चांगलं मुक्ती कोणपतेमध्ये सांगितलं होतं की बाबा जात ही सवर्णांनी निर्मिलेली समस्या आहे. म्हणजे जात ही काय आम्ही निर्माण केली नाही. जरी जातीचा परिणाम जरी आम्ही भोगत असतो तरी जात ही आम्ही निर्माण केली नाही. ही त्यांचा का नाही खऱ्या अर्थानं जातीचा कार्यक्रम, ही जबाबदारी, नैतिक जबाबदारी खऱ्या अर्थानं ह्या प्रस्थापितांची आहे. पण कुठेतरी ती घेतली जात नाही आणि कुठेतरी आपल्याला पोकळ सहानुभूती दिली जाते. त्याच्यामुळे साधा सिंपल विषय आहे की हे प्रशासन गेंड्याच्या कातडीचं आहे. आम्हाला ह्या पोकळ सहानुभूतीची गरज नाही. तुमच्यात धमक आहे ना, तुम्ही कायदा राबवा. ज्यांना कायद्यात धाक दाखवायची गरज आहे ना, तिथं कायदा राबवा. आत्ताच तहसीलदार साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे. तहसीलदार साहेबांना सांगितलंय की अट्रॉसिटी ऍक्टच्या कायद्यानुसार ते जे तिथं वारंवार घटना घडतात तर तिथं दलित अत्याचार प्रवण क्षेत्र म्हणून त्या गावाला घोषित करण्यात यावं. तहसीलदार साहेब त्या बाबतीत काय असेल ते पॉझिटिव्ह आहेत, ते लवकरच अहवाल घेऊन काय असेल ते बाभुळगावला दलित अत्याचार प्रवण क्षेत्र घोषित करतील. त्याचबरोबर काल एसपी साहेबांची ज्यावेळेस भेट झाली तर या संदर्भात मोक्याची तरतूद काय असेल ते आहे. तर मोक्याच्या तरतुदीसाठी आम्ही काय असेल ते पाठपुरावा करणार आहोत. म्हणजे जेणेकरून कुठेतरी बाबा तुमच्यामुळे एक समाज व्यवस्थेला धोका निर्माण होतोय, तुमच्यामुळे कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय, त्यावेळेस कुठेतरी तुम्हाला स्थानबद्ध केलं जातं, डिपॉर्टेशन केलं जातं. आणि असं केल्यानंतर पण तुमच्या जर सुधारणा करत नसेल तर तुम्ही कुठेतरी एका विशिष्ट हेतून कायद्याला चॅलेंज करण्याचं तुम्ही काम करत आहात. आणि ह्याच्यामुळे आम्ही म्हणलंय की ह्यांना डांबून ठेवणं ह्यात काही चुकीच नाही. ह्यांना डांबून ठेवलं पाहिजे, यांच्यावर मोका लागला पाहिजे. आणि आता त्यांचा पुतण्या आपल्या सोबत आहे. नेमकं काय प्रकरण होतं, कशामुळे घडलं, त्याच्याकडनं आपण जाणून घेऊया. हे त्यांचे पुतणे आहेत. काय सांगाल तुम्ही की आता हे सगळं प्राणघातक हल्ला करण्यात आलं, कशामुळे करण्यात आला, काय झालं होतं? हे प्राणघातक हल्ला झाला 20 वर्षापूर्वी जमीन बळकावली सावकारकीच्या माध्यमातून फसवणूक करून. आणि त्यानंतर हे पैसे घेऊन गेल्यानंतर ह्यांना कारणे दाखवून जे टाळाटाळ करून त्यांना काय ते जमीन मिळू दिली नाही. 2014 मध्ये त्यांनी केस दाखल केली कोर्टामध्ये. आजपर्यंत ती केस शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे. आणि आल्यानंतर ती दळवी परिवार काय असेल ती जमीन करत आहेत. आणि जो आरोपी आहे विकी पराडे, तो 2 दिवस कॉल करत होता की मला भेटायला इकडे
काय, परंतु ह्यांनी मनावर घेतलं ना, मी टाळाटाळ केली की काय करत असेल असं तर कोण. परत 2 तारखेला 3च्या सुमारास विखे पराडे आणि त्याच्यासोबत 3 जण अशी 4 जण मिळून संगनमत करून कट रचून बाबुळगाव मध्ये चौकामध्ये त्या ठिकाणी गाडी आडवी मारून त्यांच्यावरती धारदार शस्त्राने सतुरने हल्ला जीव मारण्याचा प्रयत्न केला. हा मोर्चा जवळ सर्व पक्षीय आहे आणि काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेऊया की नेमकं प्रकरण काय घडलं होतं. हा वंचितचा कार्यकर्ता होता, काय सांगाल तुम्ही? यापूर्वी सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष त्या ठिकाणचे विकास दळवी हा जो प्रामाणिक कार्यकर्ता आहे त्याच्यावरती प्राणघातक हल्ला त्या गावामध्ये झाला होता. आणि काय कारण होतं तर हा कार्यकर्ता गावामध्ये भ्रष्टाचार करू देत नाही, 15% निधी वाटला की नाही वाटला ह्याची विचारणा करतोय, दलित वस्तीचा जो प्रकार आहे, जो भ्रष्टाचार आहे तो बाहेर काढतोय. त्याच्यामुळं या गावातील गावगुंडांनी विकास दळवी याच्यावरती प्राणघातक हल्ला केला होता. त्याच्यामध्ये विकास दळवी हा निडर असल्यामुळं, कसल्याही भ्रष्टाचारामध्ये नसल्यामुळं, प्रामाणिक असल्यामुळं विकास दळवीने 307 सह गुन्हा दाखल केला होता, अॅट्रॉसिटी सह. आणि आजही विकास दळवी आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते हे त्या गावामध्ये या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढत आहेत. त्याच्या अगोदर दादासाहेब दळवींवरती हल्ला झाला होता. शेती आणि शेतीचा म्हणजे शेती करायचीच नाही यांनी गाव सोडून गेलं पाहिजे. ह्यांनी या बौद्धाच्या लोकांनी, या दलितांनी यांच्या ज्या शेती आहेत त्या शेतीच त्यांना बघवत नाही, चांगले ऊस आलेले पाहवत नाही, चांगली पिकं आलेली पाहवत नाही. आणि त्याच्यातून हे भांडणं आणि हे होतात. हे जाब विचारला की तू जाब का विचारतोय ग्रामपंचायत मध्ये? आमची ग्रामपंचायत, आमच्याकडे आजपर्यंत कुणी माहिती अधिकार टाकलेला नाही, कुणी निवेदन दिलेलं नाही. आणि हा विकास दळवी कोण लागून गेला? 20-50 वर्ष झालं, 60 वर्ष झालं ह्यांच्या वडिलांनी, ह्यांच्या चुलत्यांनी आमची गुलामगिरी केलेली आहे. आम्ही ह्यांना मारलं, आणलं तरी ही पोलीस स्टेशन मध्ये गेलेले नाही ते. त्याच्यामुळं आज ही जी तरुण पोरं आहेत ही बंडखोर वृत्तीची आहेत, हे आंबेडकरी अनुयायी आहेत, हे अन्याय अत्याचार सहन करत नाहीत. आणि त्या गोष्टीतून त्या ठिकाणी वारंवार हे जे गुंड प्रवृत्तीचे आरोपी आहेत त्यांच्याकडून हल्ले होत आहेत आणि पोलीस प्रशासन त्यांना पाठीशी घालत. किती आरोपींना अटक करण्यात आलेली आहे? एक आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि 2 आरोपी ताब्यात आहेत. ते अल्पवयीन असल्यामुळे त्यांना अजून त्यांनी हे दाखवलेलं नाही, अटक दाखवलेली नाही. परंतु हे आरोपी असे कोण व्हीआयपी, व्हेरी व्हीआयपी लागून गेलेत? आमदार आहे का, खासदार आहे का, मंत्री आहे, कोण आहे असा हा आरोपी की त्याला एवढे स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते? अजून जे 2 आरोपी आहेत ज्यांच्या सांगण्यावरून ह्या दळवी कुटुंबियांवरती हल्ला झालाय त्या 2 आरोपींना अद्याप अटक होत नाही. असा काय दाऊद इब्राहिम लागून गेलाय काय, भारताच्या बाहेर पळून गेलाय का? हा एवढी मोठी यंत्रणा, अकलूज सारखं हे शहर आहे, डीवायएसपी कार्यालय, प्रांत कार्यालय इथंच आहे आणि अद्याप 3 आरोपी सापडत नाहीत. म्हणजे तुम्ही काय आमच्या तोंडाला पानं पुसताय काय? नुसतं एक आरोपी अटक आहे ना आता तुम्ही मोर्चा करू नका आणि आम्ही एक कारवाई केली. या कारवाईवरती आम्ही समाधानी अजिबात नाही. आता तुमची काय मागणी? आमची मागणी सगळे आंबेडकरी अनुयायी, सगळे आंबेडकरी पक्ष आणि संघटनांची अशी आहे की आरोपींवरती मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, आरोपी स्थानबद्ध झाले पाहिजेत. जिल्हाधिकाऱ्यांनी, पोलीस अधीक्षकांनी इथं व्हिजिट करायला पाहिजे, प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला पाहिजेत, फिर्यादी साक्षीदारांना पोलीस संरक्षण दिलं पाहिजे. विकास दळवी, दादा दळवी, अरुण दळवी आणि या घटनेमध्ये असणाऱ्या सगळ्या साक्षीदारांना पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे. तंबू टाकून त्या ठिकाणी पोलीस संरक्षण खटले संपेपर्यंत लागू राहिले पाहिजेत. विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती झाली पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्ट वरती माणसं मेल्यावरतीच सरकार जागा होणार आहे का? आमच्या माणसांचं पाय मोडलं, पाय कापलं आणि त्या सरकारला जाग येत नाही. आमदार, खासदार याच्यावरती काही बोलत नाही, कुठलाही लोकप्रतिनिधी याच्यावरती बोलत नाही. मतदानाच्या वेळेस तुम्ही आमच्या लोकांच्या दारात जाऊन भीक मागताय की आम्हाला मतदान द्या आणि आमच्या माणसांवरती, आया बहिणींच्या आबरू लुटल्यावरती, प्राणघातक हल्ला झाल्यावरती कुठलाही आमदार, खासदार आणि या तालुक्याचे सुद्धा आमदार, खासदार याच्यावरती भाष्य करत नाही. याचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतो. हा जो युवक होता हा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता होता आणि हा जो मोर्चा आहे सर्व पक्षीय काढण्यात आलेला आहे. आपण वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घ्या. काय सांगाल, नेमकं काय घटना घडली, कशी घडली? घटना जी घडलेली आहे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यावरती प्राणघातक हल्ला झालेला आहे. हल्ला करणारे गावातीलच गावगुंड आहेत, त्यांच्यावरती पूर्वी बरेचसे गुन्हे दाखल आहेत. 3 अॅट्रॉसिटीज आहेत, 302 आणि 307 सारखे पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी देखील त्या आरोपींना मोका अंतर्गत कारवाई करावी किंवा त्यांना तडीपार करावे ह्याच्यासाठी
वेगवेगळ्या पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलेले होते, मात्र प्रशासनाने त्यावर कोणतीही कारवाई न केल्यामुळं आज 307 सारखा गुन्हा परत एकदा त्यांच्याकडून घडलेला आहे. सर, तुम्ही म्हणता ना की मला राग येतोय, मी भीमा कोरेगाव, अरे तोड ना त्याचा पाय, काय फरक पडतो? आणि या अकलूज पोलीस स्टेशनच्या गायकवाड पियाला सांगतो, तुम्ही जर मस्ती केली, तुमची अंडी पिली आम्हाला सगळे माहित आहेत. तुमची बरं आहे की भारतातल्या भारतात बदली होते, महाराष्ट्रात होते. तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांना युगंडामध्ये टाकाय पाहिजे, तसं शासनानं जाहीर केला पाहिजे. अरे जातीच्या नावावर कलंक आहे गायकवाड पिया, नाव घेऊन बोलतो मी. लाज वाटली पाहिजे तुला, वर्दीत राहण्याचा अधिकार नाही. काय करायचं ते कर. 149 खाली तू विकास दळवी नावाच्या व्यक्तीला नोटीस काढतो गाव गुंडाची मस्ती जिरवणार म्हणून. अरे तुला एवढं पोलीस प्रशासनाचं गांभीर्य आहे, तुला सीबीआय गुप्तचर यंत्रणा तुझ्याकडे दिली पाहिजे, अकलूज पोलीस स्टेशनकडे. जातीच्या माणसाचं पाय तोडले जातात आणि वर्दीतली गिदाडं जर गप बसत असतील तर वर्दीतल्या गिदाडाने हे लक्षात ठेवलं पाहिजे, तुम्हाला वर्दीत राहण्याचा अधिकार नाही. तुम्ही काय हप्ता गोळा करायला फक्त येतं का पोलीस स्टेशनला? लोकांचे प्रश्न महत्वाचे वाटत नाहीत? 3 वेळा तो जातीवादी गावगुंड 3 वेळा हल्ला करतो, तुम्ही तडीपारीची कारवाई करत नाही, मोका लावत नाही. आम्ही कुणावर अन्याय करत नाही, पण आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही गप बसणार नाही. त्यामुळे पोलिसांनी डोक्यात ठेवावं, तुम्ही कुणाचे दलाल राहू नका, पाटलाचे ना देशमुखाचे ना कुठल्या XYZ व्यक्तीचे. लोकांची कामं करा, लोकांच्या प्रश्नावर आक्रमक व्हा. तुम्ही एखाद्याचं पावलं बनून जर एखाद्याला अडचणीत आणायचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या ही सगळ्या इन्कम तुमचं कुठनं येतंय, तुम्हाला पगार किती आहे, तुम्ही कुठं कुठं फ्लॅट घेतलेत, तुमची कुणाकुणाच्या वाळूच्या टेंडर मध्ये भागीदारी आहे, कुणाकुणाच्या गाड्यामध्ये तुमचं, मटक्याच्या बुकीमध्ये तुमचं सेटलमेंट आहे, हे सगळं शोधावं लागेल. आणि मग म्हणू नका असं का केलं समाजाच्या माणसाने, हे सांगायला आम्ही या ठिकाणी उभा राहिलोय. काल एसपींना मी भेटलो, मॅडमनी, बोरे मॅडमना आदेश केलं की अशा आरोपींना तातडीनं कारवाई झाली पाहिजे. 3 आरोपींना अटक झालेली आहे, त्यापैकी 1 आरोपी आणि 2 आरोपी अल्पवयीन आहेत, पण बाकीच्या 3 आरोपीचं काय? आता विकासनं सांगितलं पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर आरोपी म्हणतो माझ्याकडे वाकड्या नजरेनं बघतो. काय प्रकार आहे? कुठे राहतो आम्ही? जर महाराष्ट्रामध्ये एवढी दहशत, ते पण अकलूज, माळशिरस एवढ्या प्रगत फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि या सोलापूर जिल्ह्याच्या आंबेडकरी चळवळीच्या तालुक्यात जर असे प्रकार घडत असतील तर हे प्रचंड वाईट आहे. त्यामुळे पोलीस स्टेशनच्या वर्दीतल्या गावगुंडांनी लक्षात घ्यावं. गावगुंड म्हणतो मी, राग येऊ द्या, काय करायचं ते करा, नाही घाबरत आम्ही. तुम्ही जर आरोपीच्या बाजूने चुकीचं काय केलं तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. विचित्र बुद्धीनं त्याला मारलेला आहे. तो आमच्या मराठा समाजाचा नाही भावांनो, तो आमच्या समाजाचा नाही. त्याच्यावर शिकवण तुकाराम महाराजांची नाही, गौतम बुद्धाची नाही, छत्रपतीची नाही. तो विचित्र एक गावगुंड आहे, ही लक्षात ठेवा तुम्ही. कारण हा वाळूचा पैसा तिथून येतोय, आज त्या पैशावर माज केला जातो. ज्या पैशाचा घरात पैसा येतो 2 नंबरचा, त्यावेळेस असाच माज उतरायचं काम आंबेडकर चळवळी बरोबर मी सुद्धा करणार आहे भावांनो. आणि आता जर पोलिसांनी त्याला जर जेवणाची, विकास दळवी सांगितलं, जेवला का तू, हागला का, मुतला का, तू रडला का, आता असलं नाही करायचं भावांनो. कायदा हातात घेऊन जर ते उद्या कुठं दिसला सरपंच तर त्याला ठोकायची व्यवस्था, मला सांगा, मी पहिला वार करेल. मी सुद्धा पहिलवान आहे भावांनो, मी सुद्धा कराटे खेळालाय, माझं वय 55 वर्ष आहे भावांनो, म्हणून मी काय पाक म्हातारा झालो नाही. तर भावांनो, असल्या गावगुंडाला जर मारायचं असेल तर आमच्या समाजातला एखादा असेल तर तुम्ही मला पहिला दगड मारायला हवा. मी त्याच्या गुडघ्यावर दगड मारणार नाही. ज्या लोकांनी त्याच्या डोक्यात वाईट विचार घातलेत, ती डोकं फोडायचा विचार माझ्या डोक्यात आहे आता सध्या, आणि त्याचं डोकं फोडणार म्हणजे फोडणार, हे तुम्हाला सांगतो. जर अशी जे लोक जर आपल्यात जन्माय लागली, आपण म्हणतो छत्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कसं असं छत्रपतीचं नाव घ्यायचं आणि गोरगरिबावर अन्याय करायचा, ही कितवी केस आहे तिथली? आज अट्रॅसिटी म्हणून तुम्ही दुसऱ्याची गुडघे फोडायची का? आज गरीबाला हातावर काम असतं गरीबाचं, त्याला गुडघा नाही चालला तर त्यांना आयुष्य बर्बाद होतं. त्याचं वाळूचे पैसे खातो म्हणून तुझ्या अंगात नसते. आमच्या गरीबाला मनगट आणि गुडघ्यात याट लागतंय काम करायला, आणि तू म्हणून आमचं गुडघा मोडतो. पण तुला सांगतो, जर आता तू वाटव घावला
तर तुझं हातपाय मोडून तुझं डोकं फोडल्याशिवाय राहणार नाही.